नमस्कार, आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क, निर्भीड आवाज, निर्भय पत्रकारिता। संपूर्ण भारतात गोहत्या बंद करणे व गोमातेला राष्ट्रीय सन्मान मिळावा यासाठी काल संपूर्ण भारतात गो सन्मान आवाहन अभियान राबविण्यात आले। यावेळी देशातील प्रशासकीय कार्यालयात याबाबतीत निवेदने सादर करण्यात आली। याचाच भाग म्हणून काल बिलोली तहसीलदार गजानन शिंदे यांना देखील निवेदन देण्यात आले। बिलोली तहसीलमध्ये निवेदन देताना या अभियानातील विश्वनाथ अण्णा दाचावर, सुनील देशमुख, शिवसाई पांगरे, ऋषिकेश गोगरोड, अविनाश डोपोड, कैलास बंडगर, शिवशंकर देशमुख चिंचाळकर, आकाश ठकुरवाड, दत्ता व्यंकटराव रामतीर्थकर, ज्ञानेश्वर उत्तमराव बंडगर, बालराज बाबळीकर, नागेश बोलचेटवार, गोरखनाथ इंदुरकर व संपूर्ण गौसेवक उपस्थित होते। गोमाता राष्ट्रमाता गोमाता राष्ट्रमाता बंद हो भारत। जय श्रीराम, जय शिवराय। आज 27 एप्रिल पूर्ण हिंदुस्थानामध्ये गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी अभियान चालू आहे। तरी आज बिलोली तालुक्यामध्ये बिलोली तहसील येथे सर्व हिंदू बांधवांनी गोमातेला राष्ट्रमाता बनवण्यासाठी आपण इथं तहसीलला निवेदन दिलेलं आहे। जय श्रीराम, जय शिवराय। आज 27 एप्रिल 2026 रोजी बिलोली तहसील कार्यालय येथे सर्व तालुक्यातील हिंदू बांधव आणि साधू संत एकत्र येऊन या ठिकाणी गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा आणि हे आपला वैदिक सनातन धर्मामध्ये आपण गायमातेला आपण माता मानतो। हे पुरातन काळापासून गायमाता मानत आलेले आहोत। तरी गायमातेला राज्यमातेचा दर्जा मिळाले आहे, पण आपल्याला केंद्रामध्ये राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा यासाठी या ठिकाणी आज आपण संपूर्ण तालुका भरातील बिलोली तालुक्यातील संपूर्ण गोसेवक या ठिकाणी स्वाक्षरांकित जे प्रत आहे, निवेदन आहे, माननीय पंतप्रधान, माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री, त्याच्या राष्ट्रपती, त्याच्यानंतर आपले तहसील, अशा पद्धतीने या ठिकाणी कमीत कमी 2,500 ते 3,000 जवळपास आम्ही स्वाक्षऱ्या करून या ठिकाणी बिलोली तालुक्यामध्ये आम्ही गोमातेचा सन्मान मिळवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आणि या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन या ठिकाणी थांबलेलो आहोत।